तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता कामिनीला तर घरामध्ये परत एकदा घेतलेलं असतं. आता तिला एक संधी दिलेली असती. त्यानंतर कामिनी घरात आल्याच्या नंतर आता कमळीचा वाढदिवस म्हणजेच अन्नपूर्णाची हरवलेली नात म्हणजेच कमळीच असते. आता अन्नपूर्णा पण मात्र तिची हरवलेली नात असली तरी ना ती पण तिचा वाढदिवस साजरा करते. घरामध्ये मस्तपैकी डेकोरेशन सगळी तयारी अन्नपूर्णा करत असते. आता इकडं कामिनीला तर अन्नपूर्णाने तिला मारलेलं असतं, म्हणून आता कामिनी तर खूपच चिडलेली असते. तिला मात्र अन्नपूर्णाचा बदला घ्यायचा असतो. तर त्यानंतर रागिनी तर अनिकाला जवळ घेऊनच खूप दोघीजणी रडत असतात. अनिका तर खूप वैतागलेली असते, ती खूप रडत असते. तिच्यासोबत ना जे नव्हतं घडायचं ना तेच घडलेलं असतं. पण कामिनी मात्र हार मानत नसते. तर कामिनी म्हणू लागते, हे बघ आता रागिनी, तुला मी सांगते, माझ्या नातीचा बदला आणि माझा बदला बघ मी कसा घेते ना. आता ह्या वेळेस ही कामिनीनं असा डाव टाकणार आहे ना की त्या जाळ्यामधून ना ही अन्नपूर्णा सुटलीच नाही पाहिजे, असा डाव टाकणार आहे. तुला तर माहीत आहे ना, कामिनीचा डाव म्हणजेच वरमावर घावतीची ती ॲक्टिंग सतत सारखी असतीच, मात्र ती दुसरा डाव टाकती आणि दुसरीकडेच कुठंतरी उलटून पलटून तिलाच घाव होत होतो. त्यानंतर मग कामिनी मात्र तसं सांगत असते. तर रागिनी आणि अनिका खूप रडत असतात. त्यांना माहीत असतं आई जे करते ना ते आपल्यावरच उलटतं, त्याच्यामुळे त्यांना तर तिच्यावर विश्वासच राहिलेला नसतो. तर आता दुसरीकडे अन्नपूर्णाची मात्र खूप छान तयारी चालू असते. तिला मात्र थोड्याच वेळात गुरुजींचा फोन येतो. तर गुरुजी म्हणू लागता की अन्नपूर्णा मॅडम, झाली का तुमच्या नातीच्या वाढदिवसाची तयारी? तर त्यावेळी अन्नपूर्णा सांगू लागते, हो हो गुरुजी, तुम्ही अचानक कसा फोन केला? मस्तपैकी तयारी चालू आहे. आता माझी नात जरी हरवलेली जर असली ना तर देव एक दिवस तिची आणि माझी भेट नक्कीच करून देईल आणि मग आज तरी मी तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. तर गुरुजी सांगू लागता, तर अन्नपूर्णा मॅडम, तुमची नातनं दुपारी 1 ते 2च्या दरम्यानमध्ये घरी येण्याची योग आहेत. तर अन्नपूर्णा म्हणू लागते, बापरे खरंच का? पण आता मी तर तिला कधी बघितलेलंच नाही, तर बघूया, जर माझी तिची भेट झाली ना तर मी तर समजेन देवच पावला. त्यानंतर मग गुरुजी फोन ठेवून देता. तर दुसरीकडे कमळी एका त्यासोबत कमळी, बंड्या आणि त्यावेळी निंगी मात्र जिथे अन्नपूर्णाच्या घरी कमळीच्याच वाढदिवसाची तयारी चालू असते त्याच ठिकाणी येतात. आता त्यावेळी कमळीला, निंगीला आणि बंड्याला मात्र त्या घरात परत यायचं नसतं, कारण की त्यांचा ना खूप मोठा अभिमान झालेला असतो, कारण की ते फक्त अनिकाचंच घर असतं ना, त्याच्यामुळे त्यांना यायचं नसतं. तर त्यावेळी आता कमळीला पैशाची गरज असते, त्याच्यामुळे तिनं तिकडं ऋषीच्या तिकडचं हे काम सोडलेलं असतं. आता तिला पैशांची गरज असल्यामुळे ती कुठेही कामासाठी होकार देत असते. तर त्यावेळी त्या ॲटोवाल्यांनी मात्र त्यांच्याच घरी काम करण्यासाठी कमळी, निंगी आणि बंड्याला आणलेलं असतं. तर त्यावेळी गाडी त्यांच्या दारात ॲटो उभा राहिला. तर कमळी म्हणते, तुम्ही या घरापाशी आम्हाला कसं काय घेऊन आला आहात? तर त्यावेळी तो माणूस सांगतो की आपल्याला इथेच काम करायचं आहे. तर त्यावेळी निंगी डायरेक्ट सांगते, बापरे, मी तर अजिबात इथे काम करायला येणार नाही. कमळीलाही मात्र खूप मोठा धक्का बसतो. ज्या घरात जायचं नाही ना त्याच घरामध्ये हा माणूस आम्हाला घेऊन चालला, पण आम्हालाही कामाची खूप गरज आहे. बघूया मग कमळी जेव्हा आत काम करण्यासाठी जाईल तर अन्नपूर्णाला कळेल का कमळीच तिची खरी नात आहे आणि कमळी आणि अन्नपूर्णाची भेट होईल का? कमळी आणि अन्नपूर्णाची जर भेट झाली तर राजन गौरीचंही नातं परत एकदा नव्याने सुरुवात होईल आणि अनिका, कामिनी आणि रागिणीची तर वाट लागल्याशिवाय राहणार नाही. यांना तर घराच्या बाहेर तर अन्नपूर्णा काढूनच टाकेल. तर मित्रांनो, बघूया या मालिकेत उद्या काय ट्विस्ट बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.